राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी बोगस ओबीसी व कुणबी प्रमाणपत्रांवर कठोर कारवाईची मागणी करत अशा प्रकरणात आजन्म कारावासाची तरतूद करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे सांगितले। निवडणूक अर्ज भरण्यापूर्वी जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य करावे असेही त्यांनी म्हटले। मंडल यात्रेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना टोला लगावत ओबीसी असाल तर जय ओबीसी म्हणायला लाज कसली असा सवाल त्यांनी केलाय। ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्रांनाही विरोध कायम राहील अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली। बोगस जर कोणी कागदपत्र सादर करून कुणबी जातीचं म्हणजेच पर्यायाने ओबीसीचं प्रमाणपत्र मिळवत असेल तर त्या व्यक्तीला आता आजन्म कारावास करायला पाहिजे मी म्हणतो। कारण ही काही लहानशी घटना नाही आहे। काय तुम्ही बोगस कागदपत्र देऊन ओबीसी जातीचं प्रमाणपत्र मिळवून खऱ्या ओबीसीचं नुकसान करताय, हा किती मोठा गुन्हा आहे। आणि म्हणून आमच्या जे नेहमी आग्रहाची मागणी आली आहे की सरसकट ओबीसीचे म्हणजे कुणब्यांचे प्रमाणपत्र देता कामा नये। त्यामागचा उद्देशच तो होता की जे काही कागदपत्रांची गरज असते ती कागदपत्र पूर्णपणे तपासणी करून सादर केल्याशिवाय ओबीसीची प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, त्याची व्हॅलिडिटी झाल्याशिवाय। म्हणून मी तर म्हटलं अर्ज भरायच्या आधी व्हॅलिडिटी काय सरकारने करायला पाहिजे। नॉमिनेशन फॉर्म भरायच्या आधी व्हॅलिडिटी प्रमाणपत्र मागायला पाहिजे। ही निवडणूक झाल्यावर 6 महिन्याची जी मुदत देतात ती रद्द करायला पाहिजे। याच्याच करता की अशा प्रकारचे बोगस प्रमाणपत्र सादर होऊन जातीचं प्रमाणपत्र मिळवतात आणि मग व्हॅलिडिटी मध्ये मॅनेज करण्याचा प्रयत्न करतात, परंतु व्हॅलिडिटी मध्ये बसलेले अधिकारी हे तशा प्रकारच्या घटना घडू देत नाही म्हणून झाले। म्हणून या लोकांना आजन्म कारावास सरकारने द्यावा अशी तरतूद करावी आणि भविष्यामध्ये अशा प्रकारचे खोटे प्रमाणपत्र निर्गमित होणार नाही याची सरकारने काळजी घ्यावी। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, नागपूर।